मित्रांनो, जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीचं जर कंपॅरिझन केलं तर आफ्टर द एज ऑफ 45-50 तिथं टेस्टोस्टेरोन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करूनच घेतात. कारण की ज्याप्रमाणे आपली कार चालते, कारमध्ये पेट्रोल आपण टाकतो, हे तर मी मान्य करतो. जसं आपण जेवण करतो, हे करतो म्हणजे पेट्रोल टाकतोय. पण त्याच्याबरोबर ऑइल हे पण अत्यंत नॉर्मल लेवलमध्ये असणं गरजेचं असतं. ऑइल म्हणजे आपल्या शरीरातलं टेस्टोस्टेरोन. तर ज्याप्रमाणे कार तुमची ऑइल आणि पेट्रोलवर चालते, त्याचप्रमाणे आपलं जर शरीर आहे किंवा आपलं लैंगिक आयुष्य आहे ते टेस्टोस्टेरोन आणि एनर्जीवर चालतं. तर कॅलरीज आणि एनर्जी तुम्ही घेत आहे, पण जर टेस्टोस्टेरोनकडे लक्ष देत नसाल तर कुठं न कुठं तुम्हाला म्हातारपण आल्यासारखं वाटतं. कारण टेस्टोस्टेरोनला मी म्हणतो यूथ हार्मोन. जितकं चांगलं टेस्टोस्टेरोन तुमच्या शरीरामध्ये आहे तितकं चांगलं तुम्हाला यूथनेस असतं. जितकं कमी झालं तितकं तुम्हाला असं म्हातारपणासारखं, गळाल्यासारखं किंवा कमजोरी आल्यासारखं हे लो टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सीचे चान्सेस असतात.